लिहायचं होतं ना. ते लिहायचं बॉटल. ठीक आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मून. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी स्नेहा आणि आज आपण आलेलो आहोत ॲक्वेरियस रिसॉर्टला. तर लंचसाठी आलेले आहोत. चला पाहू कसं आहे रिसॉर्ट. तर हे आहे एंट्रन्स. इथे गाडी 2 व्हीलर पार्किंगसाठी जागा आहे, ते 4 व्हीलर पार्किंगची जागा आहे. ठीक आहे, आणि तुम्ही बघू शकता. तर बघा, हे आहे पूर्ण व्ह्यू. पाऊस सुरू आहे, तर उशीर न करता आपण जाऊ आतमध्ये. तर चला आतमध्ये जाऊ आणि पाहू. एका वर्षापूर्वी एक व्लॉग होता, त्यामध्ये पण आम्ही इथे आलो होतो लंचसाठी. त्या व्लॉगची लिंक मी इथे देतेच तुम्हाला, तो व्लॉग पण तुम्ही पाहू शकता. आत जात असताना लेफ्ट साईडलाच हे असं एक रिसेप्शनचं त्यांचं दिसतं. तिथं आतमध्ये रूम्स वगैरेची बुकिंग तुम्ही करू शकता. आणि छान गार्डन, प्रशस्त मोठा असा हा रिसॉर्ट आहे. हे डायनिंग आहे, म्हणजे इथे चांगली सुविधा आहे. आणि तर ही आहे मयुरी आणि मोना, आणि हे आहे आजचा व्ह्यू. भारी, खूप भारी. पावसाची पण सुरुवात होती, त्यामुळे आणखी छान वाटत होतं. आणि भूक खूप लागली होती, म्हणून आता जेवणाची सोय झाली पाहिजे राव. तर बरेच वेळ वेट करून झाल्यानंतर आमचं हे स्टार्टर आलं होतं, ज्यामध्ये होते पनीर बंजारा आणि चिकन. तर व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही बोलवले होते आम्ही. मला पण दे. 2 दे. एकच. स्टार्टर नंतर आमचं मेन कोर्स आला होता, जो होता पनीर राजधानी आणि हा चीज गार्लिक नान. छान होता, बट थोडासा थंड झाल्यानंतर तेवढी टेस्ट नव्हती येत. आणि पूर्ण लाल झालाय. हा ना, बघ ना. हा, इथे व्हेज तर चांगलं मिळतंच, बट नॉनव्हेजसुद्धा खूप भारी मिळतं. तुम्ही जर फिश लवर असाल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणाला व्हिजिट करू शकता. आम्ही तर आमचा जेवणाचा खूप मजा घेत होतो. मस्त गोष्टी, गप्पा, आणि हे एवढं छान फूड आणि व्ह्यू. काय लागतं दुसरं आपल्याला ना. सगळे फ्रेंड्स वगैरे असले की खूप भारी वाटतं. असंच आम्ही आमच्या जेवणाचा आनंद घेत होतो. आणि तुम्हाला म्हटलं बाकीचे एरिया दाखवते, तर हे किड्स झोन आहे. पावसाळा असल्यामुळे जर असं झाकून झुकून केलं होतं त्यांनी असं, बट आता ते किती भारी असं वाटत होतं. आणि इथे ना लग्न वगैरे पण होतात, तर त्यामुळे लॉन्स पण खूप छान दिसत होता. वातावरणही खूप चांगलं होतं. आज जरा ढगाळ पावसाचं वातावरण असल्यामुळे भारी वाटत होतं बाहेर पण. सो ॲक्वेरियस रिसॉर्टमध्ये आलो आहे. यापूर्वी बहुतेक 1 वर्ष आधी मी इथलाच व्हिडिओ टाकला होता माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी फॅमिलीसोबत आली होती, आणि आता मी आली आहे माझ्या फ्रेंडसोबत. प्लीज इग्नोर माय दिस आय, बिकॉज काय झालं, येत असताना ना जरा घाईत येत होती आणि काहीतरी किडा गेला डोळ्यामध्ये, म्हणून खूप लाल दिसतोय तो. व्ह्यू खूप भारी आहे, आणि वातावरण पावसाचं आहे, त्यामुळे भारी वाटतंय सगळं. मला हे लोकेशन खूप आवडतं. पाणी आणि असं निवांत बसण्याचं ठिकाण, म्हणून छान आहे हे. तुम्ही जर सिंहगड रोडवर, म्हणजे खडकवासल्याच्या थोडं समोरच आहे हे, सिंहगडकडे जात असताना तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करू शकता. खूप छान प्लेस आहे फॅमिलीसोबत रिलॅक्स होण्यासाठी. डायनिंग म्हणजे तुम्हाला जर लंच, डिनर त्या गोष्टीसाठी. मयुरी इकडे व्हिडिओ काढतो तुम्ही. तर चला निघतोय म्हणजे इथेच आहोत. खाणं झालंय. मयुरी माझी कॉलेज फ्रेंड आहे. यापूर्वी तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलंही असेल माझ्या ब्लॉगमध्ये, आय डोंट नो, बट चला आणखी बऱ्याच गोष्टी दाखवते तुम्हाला. शांत पाण्याकडे बघत असे छान पक्षी, एक छान व्ह्यू, सोबत आपल्या जवळचे फ्रेंड्स, आणि इतकं छान वातावरण. असं वाटतंय की जसं की पाऊस पण येईल, आणि ढगाळ पण ॲक्च्युअलमध्ये खूप भारी वाटत होतं हे सगळं. आणि थोडंसं
सिनेमॅटिक काइंड ऑफ किंवा फोटोजसाठी पोज देत. म्हटलं चला थोडेफार फोटोज पण होऊ जाऊ दे इथे. तर हे तुम्हाला जे समोर दिसत आहेत की नाही बिल्डिंग्स, हे आहे नांदेड सिटी. इतकं फिरायला आलो आणि छान फोटो नाही काढले तर मुलींनी काय केलं, बस सगळ्याच अँगलनी फोटो काढणं सुरू होतं. फोटो सेशन सुरू झालं, कारण जेवण छान झालं होतं. आणि आता फोटोज एकेकाने, एकच सीट आम्हाला सगळ्यांना एक जागा आवडली होती. आम्ही त्याच जागेवर बसून तिघी पण फोटो काढणं चालू होतं. आणि मध्ये मध्ये डिस्टर्ब करायला मंजी पण येत होती तिथे. आम्ही डेझर्ट ऑर्डर केलं होतं. ॲक्च्युली आम्ही केक नव्हता बोलवला, म्हणून आम्ही इथे ब्राउनी बोलवली विथ आईस्क्रीम. वाव, दिसायलाच इतकं भारी वाटत होतं. चलो हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मोना, हॅपी बर्थडे टू यू. मी पण दिसू दे बे. काय नाही हॅपी बर्थडे. थँक्यू. ॲक्च्युली हा प्री बर्थडे आहे मोनाचा. हे काय, हा सूपचा स्पून का दिलाय मी? त्यांचं म्हणणं आहे का आईस्क्रीम ह्याच्याने खा. चलो, वेट नाही करत. जर वेट केलं ना मला मिळणार नाही, हे संपून जाईल तोपर्यंत. अडॅक. चलो, यू कॅन हॅव इट. मी आधीच म्हटलं होतं म्हणून भेटून घेऊ आधी, भेटून घेऊ म्हणलं. तुझ्या बर्थडेच्या दिवशी ही मला नाहीती नाही मिळणार आपल्याला. हो, पाहुणे त्याचा. ये देखो भुक्कड़ खत्म हो गया लेकिन चाट चाट के खा रही है. आता काय ना. असा अँगल खूप वाईड अँगल खूप भारी दिसतोय माहितीये का. कुठे गेला तो बतकच गायब झाला वे. डुबला तो. सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतर मस्त आम्ही तिथे फोटोज काढले, त्या व्ह्यूचा मजा घेतला आणि खूप एन्जॉय केलं. आणि खूप सारे फोटोज आणि मजा धमाल भरपूर काही. त्याला घेतलंच नाही. चलो गाईज, इट्स टाइम टू सी. व्हिडिओ संपवण्याची वेळ झालेली आहे. सो व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय. सो असा होता आमचा दिवस. इथे खूप छान टाइम स्पेंड केला आम्ही फ्रेंड्स सोबत. बरेच दिवसानंतर असं भेटलं ना, खूप भारी वाटतं. बऱ्याचशा गप्पा गोष्टी होतात आणि चांगलं फूड, चांगली जागा आणि चांगले फ्रेंड्स म्हटलं तर आणखी काय लागतं नाही का. तर कसं वाटलं तुम्हाला गाईज? झालंय, निघालोय आता. तर जाता जाता खडकवासला धनगरी.
अशाच नवनवीन गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे आपले डेली व्लॉग्स आहेत, बाकीच्या काही गोष्टी आहेत, तुम्हाला कुठले व्हिडिओज आवडतात जास्त मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि until then, bye bye and don't forget to subscribe.